कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। तुम्हारा नाम? सुमन सुमन खान। काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली। त्यावरून 29 तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय, परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली। त्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला। सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले। त्या ठिकाणी जाऊन जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब त्याचे अंमलदार यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते। निफाडला टीम गेली, त्यावरून त्या महिलेचं वर्णन आणि त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली। तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये। दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे, तिथे टीम पाठवण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट 1 चे मधुकर कट साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे। अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट 1 चे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली, तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली। त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय। रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर प्रकरणी युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब, त्यांचे API तोडकर साहेब, श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ॲक्च्युली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे। सपना मराठे म्हणून सदर महिलेचं नाव आहे। तिला बाळ होत नव्हतं म्हणून तिने हे पाऊल उचललं। सर रेकी वगैरे केली होती का ह्या महिलेने बाळ घेऊन जाताना? काय ती 2 दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी 2 महिला म्हणजे ह्या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती 2 दिवसापासून सानिध्यात होती। तर हे महिलेचं डिस्चार्ज झाल्यानंतर ही घटना घडली असं जिल्हा रुग्णालयाने काल स्पष्ट केलं, तर नेमकं त्यातलं प्रकरण काय? जिल्हा रुग्णालयातून ते बाळ गेलं होतं की डिस्चार्ज झाल्यानंतर बाहेरून ते बाळ गेलं होतं? नाही, डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून ताब्यात घेतलं होतं। तर सिव्हिल मध्ये सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात, पण सिव्हिल मध्ये काही प्रकार बाहेर काढला म्हणजे काय नक्की? आता सुरक्षा म्हणजे ॲक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत।
सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात, म्हणून ते प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही. त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे. त्यामुळे 2 दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती, त्याच ठिकाणी राहत होती, बाळाला सांभाळत होती. त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही. पूर्वनियोजितच तिने सगळा प्लॅन केला. अगदी बरोबर. 2 दिवसापासून ट्रेकी चालू होती, तिला हे करायचंच होतं आणि त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे. ही महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं, नेमकं काय द्या म्हणजे सदर महिला धुळे येथे मेडिकल मध्ये काम करते. तिचं काहीतरी MBA पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे. काय करतात? तिचे पती ITI झालेले आहेत आणि कुठे काम करतात. याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का? नाही, तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही. नाही, सोबतही नव्हते. सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहतात. हो, एकत्र राहतात. आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं ती नेमकी कुठे गेली होती आणि आज नेमकी कसं हे झालं? बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमाणी इथे सूर्या हॉस्पिटल येथे गेली होती. रिक्षा केली, तर रिक्षावाल्याला 80 रुपयेही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरवट लेन ही पंचवटीच्या हद्दीतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती. आणि तिथून मग तिने भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली. घरच्यांना काय केलं सांगितलं? घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे 9 महिन्यापासून आणि 2 दिवसापूर्वीच बाळंतीण झाली, असंही तिने वडिलांना फोनद्वारे काहीतरी सांगितलं होतं वाटतं. बालकाचे अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली. ती सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार वळवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली. भेट दिल्यानंतर सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली CCTV फुटेजची पाहणी केली. त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते. तर मग त्या आउटर गेटने जाल्यानंतर ती एक माहिती काढली. त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोलते. मग ती एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली. त्या महिलेला 13 ते 14 वर्षाच्या मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला. मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडमध्ये एक गाव आहे, त्या गावाला ती तिथे राहते. त्यामुळे आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांना कळवून सरांच्या आदेशानुसार तात्काळ निफाड येथे गेलो. निफाड येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सगळी माहिती पहिले हस्तगत करून घेतली. त्यावेळेस आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर महिलेचं नाव हे सपना आहे आणि तिचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीज घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली. ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की त्या महिलेला मी निमाणीमध्ये नेऊन सोडलेलं आहे. तर आम्ही निमाणीमध्ये तिथे जाऊन आम्ही तपास केला. तर तिथे लाईट गेल्यामुळे आम्हाला काही जास्त CCTV फुटेज तिथे दिसले नाही, परंतु ती महिला तिथे उतरल्याची आम्हाला तिथे आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथे आम्हाला समजलं. त्याच्यानंतर तोडकर सरांना माहिती भेटली होती का ती महिला धुळ्याची आणि ती कुठे कुठे जाऊ शकते वगैरे. नंतर कोणी आमचे कडसर यांना माहिती भेटली की ती दिंडोरी येथे वगैरे आहे म्हणून. नंतर मग आमच्या एक टीम तिथे जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतलेले. त्या महिलेला ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेतलं त्यावेळेस तिने काही विरोध केला होता का? नाही, तिने विरोध केला नाही. तिच्या घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सर, या महिलेच्या सासरकडनं कुठं काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पावलं? नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाहीये. उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो. काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री. हिने एक बाळ आणलेलं आहे. त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत. तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे,
त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते, आणि आमचा धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट, आणि श्रीवंत साहेबांनी पात्रवटोड लेनपर्यंत आमची टीम पोहोचलेली होती. ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का, आणि ती काय तिला मेडिकल हिस्ट्री असं? मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये. ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की ती थोडी रागीट स्वभावाची आहे, एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही. असं यापूर्वी असं काही प्रकार नाही नाही नाही. 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती. बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते. आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती. तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली, आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली. काय आता सर नेमकं CCTV? आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. बाकी CCTV वगैरे त्यावरून तपास चालू आहे.